प्रॉब्लेमचे फॉर्मॅट टाकून आन्सरसाठी तुमचे तयार असतील. इथं सुरुवातीला इन द बुक्स ऑफ लिहिलेलं असेल बघा, 2 पार्टनरची नावं, त्यानंतर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आपण सेपरेट टाकतोय त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड एका पेजवर, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड हे दुसऱ्या पेजवर आणि बॅलन्स शीट ॲज ऑन हे तिसऱ्या पेजवर. या पद्धतीने तुमचे फॉर्मॅट टाकून तयार असतील. आता प्रॉब्लेममध्ये एक एक आयटम बघत जायचं. आता ट्रेडिंग अकाउंट आपण घेतलेला होता, ट्रायल बॅलन्स आपण बघितलेला आहे, लिहून घेतलेला आहे. त्यातला पहिला आयटम आता पोस्टिंग पण बघितलं आहे. 1 नंबरला काय होतं आपलं, स्टॉक होता, म्हणजे तो ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 30,800. त्यानंतर परचेसेस आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचला, त्यात परचेस रिटर्न सेल्स रिटर्न काही नव्हतं, त्यामुळे डायरेक्ट आउटला लिहिलं तरी चालते. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू परचेसेस 80,000 झाली. पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये बघायचं, थर्ड आयटम काय दिला आहे, सॅलरी. सॅलरी कुठं लिहितो आपण, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू सॅलरी, आउटर कॉलमला अमाऊंट 5,000. त्यानंतरचा आयटम ट्रायल बॅलन्समध्ये काय दिला आहे, वेजीस. वेजीस पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टिक मार्क नाही, त्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलममध्ये येणार. त्यानंतरचे आयटम बघा, सलग 3 आयटम आहेत, कॅरेज, रॉयल्टी आणि फ्रेट. हे तिन्ही पण कुठले आहेत तर ट्रेडिंग अकाउंट, कॅरेज, रॉयल्टी आणि फ्रेट तिन्ही आयटम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे आहेत. त्यानंतरचा आयटम ट्रायल बॅलन्सला आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे इनडायरेक्ट एक्सपेन्स, ऑफिसचा खर्च आहे, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स ही असेट आहे बघा, बॅलन्स शीटच्या असेटला सन्ड्री डेटर्स 43,000 टिक मार्क आहे, इनर कॉलमला 43,000 लिहिले. पुढचा आयटम फर्निचर असेट आहे, असेटला फर्निचर इनर कॉलममध्ये 20,200. त्यानंतर लगेच नेक्स्ट आयटम बघायचा ट्रायल बॅलन्सला, लीज होल्ड प्रॉपर्टी असेट आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट पण असेट आहे, असेटला अमाऊंट आहे 15,000. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स, हिडन ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला अमाऊंट आली बघा इथं 30,000 रुपये. त्यानंतर बॅड डेट्स, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला इनर कॉलमला 500 रुपये अमाऊंट आली. त्यानंतर डिस्काउंट अलाउड, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टू डिस्काउंट 1,800. त्यानंतर कॅश इन हँड, तिन्ही आयटम आहेत बघा, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि फिक्स्ड डिपॉझिट हे तिन्ही असेट आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटला टिक मार्क आहे, त्यामुळे तो आयटम कुठं आला आपला, इनर कॉलममध्ये आला. या पद्धतीनं आत्ता आपण ट्रायल बॅलन्सची डेबिट साईडचे इफेक्ट बघितले. आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा आहे कॅपिटल. इथं कॅपिटल अकाउंट म्हणून हेडिंग टाकलं आणि त्यानंतर पार्टनर्सची नावं, इनरला दोघांच्या अमाऊंट. कॅपिटलची अमाऊंट नेहमी इनर कॉलमला लिहायची असते. नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स पण लायबिलिटी आहे, लायबिलिटीला क्रेडिटर्स आले. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट, इनडायरेक्ट इन्कम आहे, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला टिक मार्क आहे, इनर कॉलमला अमाऊंट लिहायची 1,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी. आणि लास्ट आयटम आहे तो म्हणजे सेल्स. सेल्स हे कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार आहेत. आता यानंतर आपण प्रथम हिडन ॲडजस्टमेंट बघून घेऊ. आता हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे आपली काय होते, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स अमाऊंट दिली ते आपल्याला 30,000. मगाशी आपण बघितलं होतं की 30,000 भागिले 3, कारण 3 वर्षाचे 30,000 दिलेत, म्हणजे एका वर्षाचे 10,000. हे 10,000 कुठं दिसले पाहिजेत म्हटलं आपण, आउटर कॉलमला 10,000 रुपये दिसले पाहिजेत. पुढचं 2 वर्षाचं किती होत आहेत मग, एका वर्षाचे 10,000 तर 2 वर्षाचे 20,000. ते ॲडव्हान्समध्ये दिलेत, आत्ताचा खर्च नाही, म्हणून तो काय झाला पाहिजे, लेस. म्हणून लेस प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000 असा पहिला इफेक्ट झाला. आता यानंतर सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेट साईडला
प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. बघा इथं प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट किती प्रीपेड होतं, ॲडव्हान्समध्ये किती दिले होते 20,000, म्हणून प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000 असे हिडन ॲडजस्टमेंटचे इफेक्ट झाले. यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट बघा प्रॉब्लेममध्ये. सेकंड म्हणजे आपल्या प्लेन ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट वाचते मी, प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 वॉज कॉस्ट प्राईस ₹40,000 अँड मार्केट प्राईस ₹35,000. क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राईस 40,000 आहे आणि मार्केट प्राईस 35,000. जेव्हा आपल्याला दोन प्राईस देतात तेव्हा आपण जी कमी असेल ती विचारात घ्यायची आहे. इथं किती आहे कमी म्हणजे 35,000. मग ह्याचा आता पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक हा एक इफेक्ट येईल. त्यानंतर सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. इथं बघा क्लोजिंग स्टॉक किती दिला इथं 35,000. एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर आता सेकंड ॲडजस्टमेंट बघा कशाचे आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. इंटरेस्ट फिक्स्ड डिपॉझिटवरचं इंटरेस्ट ₹1,200 स्टील रिसिवेबल अद्याप येणं आहे, म्हणजे मिळालेलं नाही, येणं आहे. मग इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट हे आपलं इन्कम आहे, ते अजून मिळणार आहे, म्हणजे अजून इन्कम आपलं वाढणार आहे. म्हणून इंटरेस्टमध्ये काय झालं इथं ॲड. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इंटरेस्ट रिसिवेबल म्हटलं तरी चालेल किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हटलं तरी पण चालू शकते. दोन्हींची टोटल आउटरला अमाऊंट आली. यातले हे जे ₹1,200 आहेत स्टील रिसिवेबल आहेत, येणं आहे. येणं म्हटल्यावर बॅलन्स शीटच्या असेट साईडला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ॲड ₹1,200 ॲड केले आणि आउटरला आले 16,200 टोटल करून. म्हणजे सेकंड ॲडजस्टमेंटचे इफेक्ट इंटरेस्टमध्ये ॲड आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पण ॲड होतील. आता थर्ड ॲडजस्टमेंट बघा काय आहे. प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती 2.5% RDD चार्ज करायचा आहे. ॲडजस्टमेंटमधला RDD हा न्यू RDD असतो. दोन आयटमवरती इफेक्ट करतो. एक म्हणजे बॅड डेट्स आणि दुसरं म्हणजे सन्ड्री डेटर्स. बॅड डेट्समध्ये ॲड होतात, डेटर्समधून लेस. मग अशी मी कॅल्क्युलेशन करून दाखवले 10%, 5%, 2.5%. किती अमाऊंट आली आपली 1,075. मग इथे सन्ड्री डेटर्स हे इनरला लिहिलेत, त्याच्यामधून लेस RDD किंवा न्यू RDD अमाऊंट लेस करायची 1,075. आउटरला बॅलन्स आला 41,925. डेटर्समधून लेस हा एक इफेक्ट झाला. आणि हे जे 1,075 आहेत हे RDDचे न्यू RDDची अमाऊंट आहे. ही काय झाली पाहिजे बॅड डेट्समध्ये ॲड झाली पाहिजे. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बॅड डेट्स आहेत बघा, त्याच्यामध्ये ॲड झालं पाहिजे. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला हे बॅड डेट्स आहेत का, त्याच्यात ॲड न्यू RDD 1,075 ॲड करून टोटल आउटरला आली 1,575. या पद्धतीनं RDD हा डेटर्समधून लेस आणि बॅड डेट्समध्ये ॲड. त्यानंतरची ॲडजस्टमेंट 4 नंबर ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशन दिले. डेप्रिशिएशन असेटमधून काय होत असतं तर लेस होत असतं. कशावर आहे डेप्रिशिएशन फर्निचरवरती. मग आता फर्निचरमधून काय झालं पाहिजे लेस झालं पाहिजे. आता बघा फर्निचरमधून लेस डेप्रिशिएशन म्हटले किती टक्के 5%. 10%ने किती होतील, एक झिरो सोडायचा. अमाऊंट आहे किती आपली 20,200 ही अमाऊंट आहे. मग ह्यातला एक झिरो कट केला तर राहिले किती 2,020. मग हे झाले किती टक्केनं 10%. आपल्याला किती टक्के पाहिजे तर 5%. म्हणजे ह्याच्या निम्मं करायचं. 2चे निम्मं 1 0 1 आणि 1. बघा इथं अमाऊंट आली 1,010. हे डेप्रिसिएशन वजा करायचं आणि आउटरला अमाऊंट राहिलेली वजाबाकी करून अमाऊंट येणार आहे. आता डबल इफेक्ट कशाचा येणार आहे ह्या डेप्रिसिएशनचा. इथं जे आपण म्हणतो ना 5%नं 1,010 त्याचा इफेक्ट येणार आहे. डेप्रिसिएशन म्हणजे आपला लॉस, प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,010 असा त्याचा इफेक्ट झाला. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. लास्ट ॲडजस्टमेंट काय दिली आपल्याला.
Goods of ₹8,000 destroyed by fire and insurance company admitted a claim of ₹6,000 only. आपला माल जळालेला आहे 8,000 रुपयाचा. जेवढा माल जळाला तेवढी फुल व्हॅल्यू आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अमाऊंट घ्यायची. फुल व्हॅल्यू 8,000. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला फुल व्हॅल्यू झाला. आता विमा कंपनी आपल्याला किती देते? 6,000. त्यामुळं असेट साईडला इन्शुरन्स क्लेम, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा, इथं 6,000 पाहिजे. इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट किती? तर 6,000 रुपये ही इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट. 8,000चा माल जळाला, विमा कंपनी आपल्याला 6,000 देते. मग आपला लॉस किती झाला? 2,000. ॲक्च्युअल लॉस जो असतो तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला टू लॉस बाय फायर 2,000. या पद्धतीनं 3 इफेक्ट येणार आहेत. असेटला घेताना इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट किती घ्यायची आहे? तर 6,000 अमाऊंट घ्यायची आहे. या पद्धतीनं आपल्याला इफेक्ट दाखवायचे आहेत. आता आपल्याला प्रॉब्लेम सगळे ॲडजस्टमेंट सोडवून झाल्या. यानंतर आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा असतो? क्लोज करायचा असतो, टॅली करायचा असतो. मग नेहमीच्या पद्धतीनं पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट बघणार. ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड जास्त आहे ते बघायचं. इथं क्रेडिट साईड जास्त आहे. मग क्रेडिट साईडची टोटल किती येते? तर 1,63,000. ती टोटल दोन्हीकडे मांडायची आणि त्यातून 30,800, 80,000, 7,500, 3,000, 2,500 आणि 700 यांची टोटल करायची आणि 1,63,000मधून ती टोटल वजा करायची. जो बॅलन्स येईल तो म्हणजे तुमचा किती असेल? 38,500. क्रेडिट साईड म्हणजे सगळी इन्कमची आहे, डेबिट साईड म्हणजे एक्सपेन्सेसची आहे. इन्कम जास्त आहे, एक्सपेन्सेस कमी आहेत, म्हणजे होतो तो ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती आला? 38,500. तो काय करायचा असतो आपल्याला? अपोजिट साईडला इकडं ट्रान्सफर करायचा. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला आपण तो ट्रान्सफर करायचा असतो. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन म्हणून झाला. आता यानंतर आपल्याला क्लोज काय करायचं आहे? प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. प्रॉफिट लॉस अकाउंटची पण कोणती साईड जास्त आहे ते ऑब्झर्व करायचं. इथं सुद्धा काय होते आपल्याला? क्रेडिट साईडच जास्त आहे. ती टोटल आपण 40,700 दोन्हीकडे मांडली. आता याच्यातून वजा काय काय करायचं बघा. हे 1,800, 5,000, 1,050, 1,050, 1,575, हे 2,000, 1,010, 3,450 आणि हे 10,000. एवढ्या आयटमची टोटल करायची आणि ती 40,700मधून वजा करायची. मग बॅलन्स आपला किती येणार आहे? 14,815. म्हणजे हा काय झाला? नेट प्रॉफिट. कारण इथं पण क्रेडिट साईड म्हणजे इन्कम आहे, डेबिट साईड म्हणजे खर्च आहे. इन्कममधून खर्च वजा झाला की हा प्रॉफिट येतोय. मग हा प्रॉफिट वाटणार कोणाला? तर पार्टनर्सना. मग पार्टनर्स कोण आहेत आपले? पियुष आणि अरुण. मग या दोघांना वाटत असताना त्यांच्या प्रॉफिट लॉसच्या रेशोमध्ये वाटायचं आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट लॉसचा रेशो दिलेला नाही.